नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, तलाठी भरती संदर्भात आज महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आहे 4,000 पेक्षा जास्त पदांसाठी. बऱ्याच दिवसापासून आपण अपडेटची वाट पाहत होतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की तलाठी भरतीची कार्यवाही सुरू आहे आणि लवकरच जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. तर त्याबाबत नेमकी आज अपडेट काय आली, शासनाचा निर्णय काय आला, तर तो संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर तलाठी भरतीची डेडिकेटली तयारी करत असाल तर जाहिरात येण्यापूर्वीच आपल्याला तयार असणं गरजेचं आहे. कारण की जाहिरात येईल, त्यामध्ये विद्यार्थ्यांची निवड होईल आणि निवड यादी सुद्धा लागून जाणार आहे. म्हणजे जाहिरात येत राहतील आणि जात राहतील. तुम्हाला जर तुमची निवड करायची असेल तर अभ्यास महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस जाहिरात येते त्यावेळेस तर सर्वच अभ्यासाला लागतात. पण त्यापूर्वीपासूनच आपण तयारीला जर लागलो तर रिझल्टच्या एकदम जवळ आपण पोहोचू शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तशी तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल त्याबद्दल डाऊट नाही. पण जर तुम्हाला बॅच हवी असेल तर आपण संपूर्ण विषयांची तलाठी डेडिकेटेड असलेली बॅच लॉन्च केलेली आहे. ज्यामध्ये स्पेशल शिक्षक आहेत आणि तुम्हाला ते सर्व विषय शिकवतील. म्हणजे मराठी असो, इंग्रजी असो, सामान्य ज्ञान किंवा गणित आणि बुद्धिमत्ता हे सर्व विषय यामधून कव्हर केले जातील, जे तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. लाईव्ह स्वरूपात तसेच रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा लेक्चर अवेलेबल आहेत. सध्या ऑफर सुरू आहे. ओरिजिनल प्राइस आहे त्याची 1,499, पण सध्या ऑफरमध्ये तुम्हाला फक्त 499 रुपयात ही बॅच मिळत आहे. तर प्ले स्टोअरला जाऊन रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यावर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता आणि त्यासोबतच जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 7350037272 या नंबरवर देखील तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या ऑफर आहे 499 रुपयामध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला मिळत आहे. तर या ऑफरचा तुम्ही लाभ नक्कीच घेऊ शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम वरती त्यांनी डेट दिलेली आहे 17 सप्टेंबर 2025, म्हणजे आजच हा GR प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये ज्या काही ठळक बाबी आहेत त्या आपण पाहणार आहोत, म्हणजे आपला जास्त वेळ वाया जाणार नाही. इथे पहा, संपूर्ण राज्यात ग्राम महसूल अधिकारी, ज्याचं अगोदरचं नाव तलाठी होतं, आता त्याचं ग्राम महसूल अधिकारी असं नामकरण करण्यात आलेलं आहे. तर संवर्गाची एकूण 12,637 पदे मंजूर होती. किती पदे मंजूर आहेत? 12,637. सदर मंजूर पदांपैकी 4,041 पदे ही अस्थायी स्वरूपाची आहेत. किती हजार? 4,000 पदे, म्हणजे 12,000 4,000 पदे ही टेम्पररी बेसिसवर आहे, अस्थायी स्वरूपाची पदे आहेत. सदर अस्थायी पदांना संदर्भ 3 क्रमांक येथील 29/3/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये, म्हणजे 29 मार्च रोजी 2025 चा GR होता. त्यानुसार काय करण्यात आलेलं होतं? 28/2/25 ते 31/8/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. सदरची मुदतवाढ आता संपुष्टात आली. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची पदे आहेत. ती पदे आहेत 4,000 आणि त्या चारही पदांचा कालावधी आता इथे संपलेला आहे, कारण की त्याची डेट होती 31 ऑगस्ट पर्यंत. आता काय झालं? संदर्भ 4 मध्ये काय सांगितलेलं आहे की 26/8/2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुसार 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. म्हणजे 1/9/2025 पासून मुदतवाढ देण्यात आली. कधीपर्यंत? 28/2/2025 2026 पर्यंत, म्हणजे 26/2026 जे आहे त्याच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही जी अस्थायी स्वरूपाची पदे आहेत यांना मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या, परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना ते 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत असे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने जे काही विभाग आहेत, मग ते छत्रपती संभाजीनगर असो, पुणे असो, कोकण असो, नागपूर असो, नाशिक, अमरावती यांनी ग्राम महसूल अधिकारी संवर्गाच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे आणि सदर अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने सध्या ती मंजूर केलेली आहे. तर आता ती कधीपर्यंत मुदतवाढ आहे? 28/2/2026 पर्यंत मुदतवाढ यांना देण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, सध्या जे काही टेम्पररी बेसिसवरचे पद होते, जे आकृतीबंधामध्ये ज्यांचा समावेश नव्हता, ते आता 2026 पर्यंत आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांनी वाढवलेले आहेत. आणि नक्कीच यापूर्वी आपल्याला भरती होताना दिसू शकते, कारण की हा जो कालावधी आहे तो फेब्रुवारी पर्यंत त्यांनी वाढवला. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1,700 जागींची कार्यवाही सुरू होती. आता तशातच या 4,000 जागींची सुद्धा अपडेट आलेली आहे. आता नेमकं पाहण्याजोगतं हे राहील की 1,700 जागींची जी कार्यवाही सुरू होती त्याची जाहिरात येते की या 4,000 जे काही अस्थायी पद आहेत यांचाही समावेश इकडे करून घेण्यात येतो. हे आपल्याला भविष्यातच समजणार आहे. पण एवढं मात्र नक्की की जाहिरात ही येऊ शकते आणि त्यांची अत्यंत गरज या ठिकाणी शासनाला आहे. जर निवडणूक आली मध्ये तर जाहिरात पुढच्या वर्षी सुद्धा जाऊ शकते आणि जर निवडणूक आली नाही तर निवडणुकीच्या पूर्वीच जाहिरातीची घोषणा सुद्धा होऊ शकते. आपल्या सर्वांना माहितीच आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक तोंडावर असते तेव्हा शासन जाहिरातीची घोषणा करते आणि नवीन जाहिराती सुद्धा काढते. तर त्यामध्येच आपल्याला सध्या तरी तलाठीच्या 1,700 जागांची ऍड हे दिसू शकते. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तयारी करत आहात का? कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. यानंतर या संदर्भात काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे, म्हणून चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.